सरिताताई ते पैसे स्वतःच्या हाताने द्या आता निशाला द्या. हो आई हो काय? हो हे बघा आई, ते पैसे निशासाठी नव्हते. हे तू कसं काय ठरवतोस नची? तुझे पैसे म्हणजे माझे हक्काचे पैसे. अरे वा, पैशांच्या बाबतीत बरोबर हक्क दाखवतो आणि मग इतर बाबतीत तू. अरे नची, ही काय वेळ आहे का हे सगळं बोलण्याची? आई राहू दे, मी पैसे मागते ना, मग तो हे असं नको ते बोलणारच, पण मी माझा हक्क सोडणार नाही. ते पैसे, त्या पैशांवर तुझा काहीही हक्क नाही, कारण ते पैसे माझे नव्हते. मग कोणाचे आहेत ते पैसे? नची बोल, कोणाचे आहेत ते पैसे? दादा राहू दे ना, कशाला चिडतोस तू? नाही गौरी, नाही तिला कळायलाच हवं. ती जे पैसे मागते ते कोणाचे होते. हे बघ, ते माझे नव्हते तर ते आमचे, आमच्या कुटुंबाचे. निशाच्या पगारा व्यतिरिक्त घरात आलेला सगळा पैसा या कुटुंबाचा आहे. त्याच्यावर प्रत्येकाचा सारखा अधिकार आहे. त्या पैशाच्या बाबतीत तुझं माझं आम्ही करत नाही आणि यापुढे करणार आहे. आता विषय पुरे. तुम्ही चहा कॉफी काय घेणार सरिता? हो ते घेणार. चहा कॉफी नाही नको. चहा घेतला ना की मला ऍसिडिटी होते. हो का? मी निघते आता. हा आई अगं इतक्यात? गेली पुन्हा सावकाशी मी आता निघते. सावध भाऊ येते. हा सरिता ताई येते मी. बर आजी, माझ्या लेकीवर रागू नका. हा गौरी बाळा येते. हा काकू पाणी नाही असू दे. नचिकेतराव येते. हा मी चल जातात आणि उगाच सगळ्यांशी भांडू नकोस. चल जात. आई अगं काय? अरे अचानकच आल्या त्या, ध्यानी मनी नव्हतं आमचं काही. विषय पुरे. गौरी तू डबे पोचू दे, आपण जेवायला बसू सगळेजण. नक्की हे पैसे कोणाचे आहेत हे दिशाला सांगायची गरज नाही. तुला माहिती ती कशी येते. उगाचच त्याचा फायदा होतोय. आणि गौरीला जर कळलं की आम्हाला सगळं माहिती आहे तर तिला आमची खोटं बोलण्याचं दुःख आहे. ठीक आहे बाबा, मी नाही सांगणार तिला. आई मी जरा 10 मिनिटं वर जाऊन येतो. गच्ची लवकर. हो हो. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बेकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले
जे आपल्याला ऐकूच आले नाहीत. आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?